नाना खूप दिवसानंतर कलकत्त्याला गेले होते आणि कलकत्त्याचं फेमस म्हणजे रसगुल्ला, काजू कतली, सोनपापडी हे सगळं त्यांनी ना आमच्यासाठी घेऊन परत ते पुण्याला आले. नाशिकला गेले दादा आणि त्यांच्याकडं. परत प्रेमला ही अशी गाडी आणली होती, जे की त्याच्याकडे 3 तरी पण मी काही बोलले नाही, कारण की त्यांना काय माहिती ना याच्याकडे ह्या गाड्या आहेत. मला खूप आनंद झाला त्यांनी ती गाडी आणली. दोघांना ड्रेस पण आणले आणि सेम आणलेले बरं का. ते पाहून पण भारी वाटलं. एक दिवस मी नक्कीच दोघांना पण हे सेम ड्रेस घालल. आणि 2 ड्रेस आणले त्यांना. परत डॉक्टरनी पण ड्रेस आणले त्याच दिवशी प्रेमला. परत त्याला खूप असं आयरन मॅन, स्पायडरमॅन, हल्क हे परत ते ट्रक ते सगळं तेच असं त्याला पाहिजे असतं. आणि कधी पण ना त्याचे ड्रेस पण असेच असतात बरं का. ते डॉक्टरने आणलेले हे स्पायडरमॅनचा, हा आयरन मॅनचा. आणि अजून नानांनी पण एक ड्रेस आणलेला, तो की त्याने घातला होता. त्यामुळे नंतर हे बघा, मी हा तवा ऑर्डर केला होता. म्हणजे डॉक्टरनेच केला बरं का, मी नाही केला, त्यांनीच केला. म्हणजे मी त्यांना बोलले होते की करा मला पाहिजे डोशासाठी. आणि छान डोसे होता. हा आहे ना 970 का 80 असं ते आहे त्याची प्राईस. आणि इकडं आहे ना लायटर खराब झालं, त्यामुळे डॉक्टर लायटर घेऊन आले. तर वंशूला ते दिसलं आणि वंशू एकदम 100च्या स्पीडने जसा पळतो ना तसा पळत होता तो हातावर. आणि नंतर ते झालं आणि गोंडे करायला बसले. गोंडे करायला घेतले मी ह्या टिश्यू सिल्कच्या साडीला, जे की पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला मी शेअर करेलच. आणि ते झालं आणि करताच वंशू साहेब उठले आणि बसले मग दादा मामाने घेतलेल्या चेअरमध्ये जाऊन. आणि अजिबात नीट बसत नाही, बिकॉज स्टेबल तर बिलकुल नाही आहे. एकतर खेळत असतो, एकतर रडत असतो, एकतर काहीतरी घेत असतो, असं चाललेलं असतं. आणि संध्याकाळ झाली आणि इतकं छान मोगऱ्याचा वास यायला लागला. आणि मला काय माहिती नाही एवढे फुलं येणार आहे किंवा उमलणार आहे लगेच आजच. आणि बाहेर जाऊन बघतो तर इतके फुलं आलेले ना, 30 फुलं आले असेल माझ्या मोगऱ्याला. मला खूप भारी वाटलं, कारण की मी जेव्हा इथं आले ना राहायला तेव्हा मी हा मोगरा घेतलेला. त्याला काही 5 वर्षाचं झाड आहे आता हे. आणि मागच्या गॅलरीत ठेवलेलं, पण तिथं काही ते एवढं खासियत नव्हतं. मग पुढे घेतलं आणि त्याला इतकं छान मस्त खत पाणी घालता येईल. आता मस्त भारी फुलं आले बरं का पूर्ण हॉलमध्ये. त्याच्यामध्ये त्याचा वास येत होता. आणि पहाट झाली, 3 वाजले आणि मी गुरुचरित्र वाचायला बसले, कारण की गुरुचरित्राचे पारायण सुरू झालेलं आहे ताईंनो. आणि त्याच्यासाठीच मी बसलेली आहे. पहाटेचे 3 वाजले. वंशूला झोपवलं झोळीमध्ये आणि आत्याला झोका द्यायला लावला. थोड्या वेळ त्यांनी झोका दिला आणि बसले माझ्या पारायणला, कारण की मी हे मिस नाही करू शकत बरं का. हे दिवस किंवा हे पारायणचे माझ्याकडनं होत नाही. आणि एकदा बसलं म्हणजे आता वंशू प्रेममुळं होत नव्हतं. आणि इकडे देवपूजा पण केली. हे बघा माझे देव मस्त फुलं वगैरे ठेवून छान वाटत होतं, छान दिसत होते देव. आणि गुरुचरित्र वाचल्याचे फायदे ना, जे बसल ना त्याला समजेल, किंवा फायद्यासाठी किंवा कशासाठी आता ते तुमच्या तुम्ही ठरवा. कारण की मला तरी भारी वाटतं ते बसल्यावर, किंवा एक मनाला शांतता भेटते बरं का. इतर दिवशी मी 6ला उठणारी, आज मी 3ला उठले होते. वंशूला सुद्धा सांभाळून मी पारायण केलं. ज्याला पारायण करायची इच्छा असते ना, ते खुद आपले स्वामी आपल्याकडून ते पारायण करून घेता. झालं तर मग भेटूया नेक्स्ट शॉर्ट्समध्ये. माझ्या शॉर्ट्सचा लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.